चला, पाऊस तर गेलेला आहे आणि आता मस्त गुलाबी थंडीची चाहूलसुद्धा लागलेली आहे. म्हणून मग मी आज विचार केला आहे की मस्त असं कुरकुरीत असं क्रिस्पी काहीतरी व्हायलाच हवं, झणझणीत असं छान बेत व्हायलाच हवा. म्हणून मग मी आज विचार केला की आज आपण घरच्या घरी ब्रेड पकोडा अगदी स्टॉलवरती मिळतो, फूड स्टॉलवरती मिळतो, त्याचप्रमाणे इथे मी घरच्या घरी ब्रेड पकोडा तयार करणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे, तर ती पूर्णपणे नक्की बघा. सर्वात अगोदर मी इथे ब्रेड पकोड्याला लागण्यासाठी जी स्टफिंग असते आतमधली ती मी तयार करून घेणार आहे. त्यासाठी बटाटे उकडून घेतले, त्याची साल काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे. आता हे छान तेलामध्ये परतलं की त्यामध्ये हळद, मीठ आणि आपण जे बटाटे उकडलेले आहेत ते स्मॅश करून घालायचे आहे. आणि आता इथे गॅस बंद करून बारीक चिरली भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आणि आता ही ब्रेड पकोड्याची स्टफिंग इथे तयार झालेली आहे. त्यानंतर आता आपण बनवणार आहोत ब्रेड पकोड्यासाठी लागणारे जी कोटिंग असते, तर ती कोटिंग आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. तर मी इथे घेतलेलं आहे बेसन, त्यामध्ये थोडंसं हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि जास्त घट्टही नाही, थोडंसं पातळ असं सैलसरी आपल्याला इथे एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. चला, आता आपण हे जे बॅटर आहे ते बाजूला न ठेवता लगेच आपण इथे ब्रेड पकोडा बनवायला घेऊया. तर मग मी काय केलेलं आहे, ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेड जे आहेत ते एकावर एक 2-4 असे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याकडे काठाची जी वाटी असते किंवा ग्लास असतो त्याने मधला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. मी इथे गोल आकाराचे ब्रेड पकोडे करणार आहे. तुम्हाला जर गोल हवे असतील तर गोल करा, त्रिकोणी हवे असतील तर त्रिकोणी करा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते बनवू शकता. तर मी ते त्रिकोणीसुद्धा करणार आहे आणि गोलसुद्धा करणार आहे. त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने ब्रेड जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक एक ब्रेडवरती आपल्याला एका स्लाईसवरती आपल्याला थोडासा टोमॅटो केचप घालायचा आहे. त्यानंतर आपण जी बटाट्याची सुकी भाजी सारण तयार केलं होतं त्यावरती पसरवायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आणि पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचं. आणि आता आपण हे जे ब्रेडमध्ये सारण घातलेलं आहे, जे आपण स्टफिंग घातलेले ब्रेड जे आहेत ते आपल्याला पिठाच्या घोळमध्ये जे आहे, पिठाच्या बॅटरमध्ये जे आहे, बेसनमध्ये ते आपल्याला डिप करायचं आहे. आणि तेलामध्ये सोडून छान असं खमंग खरपूस दोन्ही बाजूने आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. आणि अशाच पद्धतीने मी इथे त्रिकोणी आकाराचे सुद्धा अशा पद्धतीने मी इथे ब्रेड पकोडा बनवून घेतलेला आहे. मला मान्य आहे की जास्त तेलकट खाऊ नये, पण मला वाटतं की कधीतरी असं चालतं. आणि जर वातावरणामधील बदल आपण बघून त्यानुसार आपण जर थोडंसं ऑइली खाल्लं तर काही होत नाही. आणि मुलांना बाहेरचे पदार्थ देण्यापेक्षा आपण घरातल्या घरात केलेलं कधीही चांगलं असतं. खूप सोपी रेसिपी आहे, मुलांनाही नक्की आवडते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद.